आलेलो आहे बुधवार पेठेत आजच्या भागात. तर बुधवार पेठेतल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, कुठला नगरसेवक पाहिजे आहे आणि कोल्हापूरच्या समस्या काय आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बघत राहा टी-व्ही मराठी. कोल्हापूर महानगरपालिकेचे इच्छुक उमेदवार सुद्धा आपल्याला का नाही म्हणजे शनिवार पेठेत आपल्याला म्हणजे भेटलो आपण त्यांना. तर त्यांची पण समस्या काय आहे ती त्यांच्या तोंडीनं आपण जाणून घेऊया. आता बघा सध्या समस्या म्हणजे गेली 5 वर्ष झाली याच्यावर प्रशासक राज्य आहे. प्रशासक राज्य आम्हाला असं वाटलं होतं की पहिल्यांदा की प्रशासक नेमल्यामुळे याच्यामध्ये गैरफायदा म्हणजे कोण घेणार नाही, याच्यामध्ये कुठला घोटाळा होणार नाही. पण हे उलटंच घडलं. नगरसेवक नसल्यामुळे ते घोटाळा एवढं वाढले आणि हे आता एवढी महानगरपालिकेचे कर्मचारी एवढे सुस्त झाले की त्यांना ॲक्च्युली आता उठवा लागते. मी तिकडे झोपच सांगून घेते एवढं. आता इथं आमच्या प्रभागामध्ये बघायला झाले ना की इथं पाण्याची टाकी आहे. त्यावेळी आम्ही लहान होतो ना त्यावेळी पाणी टाकी बांधलेली आहे. त्या पाणी टाकीवरती पहिला जायचे लोक महानगरपालिकेचे, ते पाणी स्वच्छ करण्यासाठी केमिकल टाकायचे, ते पावडर टाकायचे. आज त्याची अवस्था अशी आहे की वरती पायऱ्या जायला नाही त्या टाकीला. मग आज पाणी जे आमच्या भागातील नागरिक पितात ते कसलं पाणी पितात हे आम्हाला माहीत नाही. मग ते आमच्या जीवाशी खेळतात. हा एक मुख्य प्रॉब्लेम इथला आहे. दुसरा म्हणजे इथं घंटागाडी कचऱ्याची टिप्परून थांबतो. इथे स्टार्टिंगला काय होतं, एक सायकल केली होती कचरा उठावासाठी, जेणेकरून ती गल्ली बोळात सायकल जायची कचरा गोळा करून यायची. आता असं झालं की टिप्परीन गल्लीच्या कॉर्नर थांबतो आणि सकाळी लेडी लोक आमच्या गावावर असतं, कोण आवरलं नसतं, कोण बिनंगळे असतात, तिने गल्लीच्या कॉर्नरला ते कचरा टाकायला यायचं, जेणेकरून सगळ्यांनी त्याला पब्लिकनं बघायचं. हे बंद करून टिप्पर बंद करून एक पूर्वीसारखी एक सायकल होती ती सायकल तिने चालू करावी अशी आमची खरोखर प्रक्रिया आहे, जेणेकरून ते सायकलवर येऊन तो कचरा तिने टिप्परमध्ये टाकावा. दुसरा प्रॉब्लेम आहे आमचा वरती ब्रह्मपुरीमध्ये ती एका समाज जागा दिली आहे. तिथे त्यांचं म्हणणं आता ही जागा आमची आहे, त्यामुळं तिथं आज तर काय गटर नाही, आज तर काय तिथं रस्ता नाही, तिथे संडास नाहीत. संडास सरकारी टाकीचे संडास तिथं आहेत. आता तिथे फक्त 2 संडास आहेत आणि लोक जातात 500. 2 संडासमध्ये 500 लोक जाणं योग्य आहे काय? तिथं ड्रेनेज लाईन नाही. त्या मुख्य प्रॉब्लेम त्या ना तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे आपल्या कोल्हापूरला किंवा तुमच्या शनिवार पेठेला कसा नगरसेवक पाहिजे? काम करणारा पाहिजे, जेणेकरून मूलभूत जी सुविधा आहेत त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत त्यांना. जेणेकरून रस्ते आहेत, गटार्स आहेत, पाण्याची समस्या आहे, पाणी येत नाही. आता जी थेट पाईपलाईन योजना झालेली आहे त्याचं तुम्ही जर बघितला तर महिन्यातनं एकदा तरी त्याचं काम बंद पडलेलं असतं. एवढी मोठी योजना करून काहीच उपयोग झालेला नाही. जे पूर्वीचे सरकार वगैरे होते त्यांनी नुसतं गाजावाजा केलेला आहे, तर त्याचा काही उपयोग झालेला नाही. थेट पाईपलाईनचं पाणी अजूनही कोल्हापूरवासियांना दर महिन्याला 30 दिवस मिळू शकत नाही. सर्वात मोठी समस्या कोल्हापुरातली जर कॉर्पोरेशनच्या नगरसेवकांनी जर सोडवायला पाहिजे तर ते पार्किंगच्या वाढतं प्रदूषण किंवा पार्किंग म्हणा, असं थोड्या समस्या आहेत, त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काम केलं. ओके. नगरसेवक चांगला असावा काय, चांगला म्हणजे हाक मारली की यासारखा काय धंदा परत काय. भागात काय समस्या आहेत? भागात तुमच्या काय समस्या आहेत? भागात जर घंटागाडी वेळेवर येऊन दे काय, लोटायला बाय काही इथंच नाही तर खरं काय. इथं आमचं आम्ही झाड लोटतो सगळं खरं काय. असं पाणी वेळेवर येऊन दे. पाणी बारीक आहे एकदा येते, एकदमच बारीक, वर मोटरीने चढवायला लागतंय काय. असं होतंय सगळं, काय सुविधा नाही करत वाटतंय खरं. नगरसेवक एवढा चांगला खणखणी तिकडं द्या. थँक्यू. आम्हाला नेता चांगला पाहिजे, आमच्या हक्काला उभा राहायला पाहिजे, एवढंच पाहिजे. बाकी काय आता आम्हाला दुसरी काय आमची त्यांच्याकडे अपेक्षा नाही. कचरा वेळेत कचरावाला यावा, पाणी वेळेत यावं, सकाळचं जरा सोडायला सांगा. एवढंच यावं, एवढीच आमची मदत. बाकी काय बरं काय नाही, जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत विचारतात. आता हे कसं हे हक्काचं आहे, कधी पण बोलवा, काय नाही म्हणणार. तुमचा हक्काचा माणूस कोण आहे? मला म्हणजे कोल्हापुरात रस्त्यांचं काम बरंचसंच, खड्डे आहेत जिथे तिथं खड्डे आहेत, गाडीवरनं जाताना बराचसाच प्रॉब्लेम येतोय, भीती वाटते जाताना रस्त्यावरून. ते रस्त्यांचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे, तिकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी. आता काय माहिती आहे का, कोल्हापूरचे रस्तेच तसे आहेत, त्याच्यामुळे काय झालं कोल्हापूरवाल्यांची की नाही मला वाटतं 50% लोकांची मनके पण बाद झालेली आहेत. रस्ते असे आहेत म्हणजे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना, रस्ते व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. बाकीचं काय तर ठीक आहे, पण रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. बरेचसेच ॲक्सिडेंट व्हायला लागले त्याच्यामुळे, हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रस्त्यांचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे.
दादा आता कसं आहे 10 वर्ष झालं कोल्हापूरला नगरसेवकच नव्हता, बरोबर आहे. पण यात तुमच्या भागातली कामं झाल्या का नाही झाली ते तुम्हाला पण माहिती आहे. तर कोल्हापूरची परिस्थिती पण तुम्हाला माहिती आहे काय. तर तुम्हाला आता येणाऱ्या इलेक्शनला नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? आता आमचे जे विद्यमान नगरसेवक होते ते कामाचेच होते, काय प्रश्न नाही. त्यांनी अशी काय कामं अशी राहिल्यात असं काय ठेवलेलं नाही मला. आता परत आता येणाऱ्या ह्याच्यात ते करतील राहिलेली कामं. आपल्या इथं तशी कामं गटरची असू दे, रस्त्याची असू देत, ड्रेनेजची, ते नगरसेवक त्यांचा कार्यकाल संपला तरी त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण केलेले आहेत काम. त्यामुळं असंच काम करणारा धडाडीचा नगरसेवक असावा, जेणेकरून त्यांनी आपल्या घरचं काम करतोय असं समजून भागाचं काम केलं पाहिजे. आता एखादा 4 नगरसेवक होणार आहेत, पण 4 नगरसेवकांनी प्रत्येक भाग जो आपलाच भाग आहे असं समजून काम केलं पाहिजे. नगरसेवक कसा पाहिजे आपला? म्हणजे आता कोल्हापुरातलं तुम्ही सगळं बघतच आहे, हाल कसा आहे कोल्हापूरचा. तर नगरसेवक कसा पाहिजे आपला? नगरसेवक असा पाहिजे होतकरू, अभ्यासू आणि सुशिक्षित पाहिजे, जेणेकरून समाजाची सर्व समाजाची कामं होतील अशी पाहिजे. एखादा जरी फोन केला रात्री अपरात्री तरी त्यांनी येऊन तिथं सहकार्य करावं हीच अपेक्षा असते नगरसेवकांच्याकडून, बाकीचं काही नाही. ते कोणत्याही पक्षाचं असतो. मोठं सोडायचं, संध्याकाळी पाणी येते 8ला आणि 10ला. जेवण करायचं का पाणी भरायचं, काय करायचं? ती पहिलं पाणी सकाळी सोडा आणि मोठं सोडा, बाकी काही तक्रार नाही. मोठं पाणी पाहिजे बघा. आणि नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक काय काम करणारा पाहिजे नाही. एकदा निवडून आला गेला की झालं चपलं. आपल्याला कोल्हापूरमध्ये नगरसेवक कसा पाहिजे दादा? आपल्या भागातील नगरसेवक किंवा इतर भागातील नगरसेवक हे प्रत्येकी आपल्या प्रत्येक प्रश्नावरती कार्यरत झाले पाहिजेत. महापालिकेत आवाज उठवला पाहिजे. कुठले प्रश्न आहेत, काय प्रश्न आहेत, ह्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या अर्ध्या रात्री त्यांनी हजर राहिलं पाहिजे. कचरा असू दे, इतर समस्या असू देत, महापालिकेच्या समस्या असू देत, ह्या सोडवणारा नगरसेवक पाहिजे. आणि आपल्या महानगरपालिकेत सातत्यानं आवाज उठवणारा नगरसेवक आपल्याला हवा. कोल्हापूरकर, आज तुम्ही जाणून घेतला आजच्या भागात जे आपण बुधवार पेठेतलं सर्व नागरिकांचं जाणून घेतलं की नगरसेवक कसा पाहिजे, कोण पाहिजे आणि कुठला पाहिजे. तर उद्याच्या एपिसोडमध्ये बघायचं आहे आपण शिवाजी पेठमध्ये. तर बघत राहा TV9 मराठी.